अहमदनगर शहरातील कांद्याचे व्यापारी शोएब अनवर सय्यद व समीर अनवर सय्यद हे दोघं भाऊ आपल्या कारने माळीवाडा येथून मार्केट यार्डकडे जात असताना केडगाव बायपासला त्यांना मागून स्विफ्ट कारमधून आलेल्या इसमांनी त्यांच्यासमोर कार आडवी लावली। त्यानंतर कार थांबल्यानंतर दोन इसम मोटरसायकलवरती आले। अशा 6 इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं 50 लाख रुपये रोख अशी रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती। घटना व्यापाऱ्यासंदर्भात असल्याने व गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी खैरे सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती आणि भेट देऊन घटनास्थळाचं निरीक्षण करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव व स्टाफने गुन्ह्याची फिर्यादीला विचारपूस करून आणि पद्धत समजून घेऊन CCTV फुटेज तसेच इतर तांत्रिक मदत घेऊन घटनास्थळावरून जे तांत्रिक पुरावे मिळाले त्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात यश प्राप्त केलेलं होतं। या गुन्ह्यामध्ये एकूण 10 जणांचा सहभाग आढळून आलेला आहे। त्यापैकी रौरी येथील सुनील छबू माळी, अक्षय बाचकर, मयूर गायकवाड, मनोज शिरसाट आणि नगर येथील मुबारक अत्तार अशा 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडनं साधारण 20,50,000 रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे। सदरचा गुन्हा जर बघितला तर यातील मार्केट यार्डमध्ये जे हमाल काम करतात त्यातील 3 हमालांचा याच्यामध्ये सहभाग आढळून आलेला आहे। व्यापाऱ्यांनी आपल्याकडे काम करणारे जे इसम आहे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं, तसेच आपण कॅश मोठ्या प्रमाणात जेव्हा घेऊन जातो त्यावेळेस सजगता बाळगणं हे आवश्यक आहे व तसं काही संशयास्पद वाटलं तर पोलिसांना डायल 112 यावरती माहिती कळवणे आवश्यक आहे।